आज तर लाईनीत पार 2 ते 2.5 तास गेले. तर ते कसं, चला तुम्हाला सांगतेच मी. तर सर्वात पहिला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आम्ही निघालो आहे आळंदीला जायला. तर म्हणलं चला जागतिक दिवस आज मस्त आपण म्हणूया आळंदीलाच. आणि मला आतलं दर्शनसुद्धा घ्यायचं होतं, कारण की खूप दिवस झाले इथं पुण्यात असूनसुद्धा मी जात नव्हते नाही का. पण मग आज मनात विचार आला आणि लगेच निघालोच आम्ही सकाळी. तर आतमध्ये एंट्री केलो. तर पुढं चालत चालत मस्त आपलं चंद्रभागा नदी दिसली आम्हाला. आणि मग तिथे गेलो. पण तिथं पोराला काय, मयंकला बघताच क्षणी त्याला गाडी दिसली नाही का. आणि तो गाडीसाठी झाला येडा. पहिला म्हणला मला बसवा गाडीत, नंतरनं तुमचं काय आहे ते करा नाही का. मग त्याला बसवलं गाडीमध्ये आणि त्यानंतरनं तो खुश झाला. मग काय त्याला पण चक्कर दिली आणि मग आरवला पण चक्कर द्यायची होती. आणि काय एवढ्या राऊंडसाठी भरपूर त्यांना मज्जा येते नाही का. मग नंतर दोघांना म्हणलं चला आता हातपाय धुवा म्हणलं देवाच्या पाण्यामध्ये नाही का. तर मग काय मयंकला तर इतकी मजा यायला लागली, पाण्यातून उतरायलाच तयार नव्हता आमचा मयंक तर मग काय मी पण गेली, जरा अंगावर पाणी वगैरे शिपडलं आणि मग निघालो आम्ही मंदिरापाशी. तर मग काय मंदिरापाशी गेलो, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपाशी नाही का. आणि मंदिर तर इतकं बाबा 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 सांगायलाच नको. पोरांची एक वेगळीच गडबड. आणि कसं आहे ना, पहिला खाली, खालून वरी आणि वरून परत खाली असल्या तर चक्कर मारावं लागतात ना, काय सांगायला नको. आणि त्यात आम्ही अशा टायमाला गेलो की म्हणजे नैवेद्याचा पण टाईम झालेला. मग त्यासाठी परत आम्हाला एखादा 1 तास थांबावं लागलं. आणि ती क्यूटीशी गर्ल किती छान होती ना, मयंकला खूप आवडलेली. मग तिला मयंक खेळवत होता. आणि परत हे बघा, आता आम्ही खालनं वरी आलो आणि आता परत वरून एवढे मोठे राऊंड मारून मारून परत खाली जायचं आहे आम्हाला. तर बघू शकता तुम्ही कसली गर्दी होते, खूपच गर्दी होती. आम्हाला बरोबर ह्या लाईनीमध्ये 2 तास कम्प्लिटली गेले, 2 ते 2.5 तास नाही का. मग दर्शन वगैरे घेतलं, आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे. तर मग काय पेढे घेतले आणि पेढे तिथेच खायला सुरुवात केली आम्ही. आणि घरी यायच्या टायमाला मस्त असं ऊसाचा रस पिला आणि तिथं पण जेवण वगैरे केलेलं आम्ही अन्नक्षेत्रामध्ये. मग घरी आलो. तर आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर बाय, टेक केअर.